चलो या ठिकाणी आज मुंबई पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे आणि या मुंबई पोलीस भरतीचा पेपरमध्ये असणारं जे काही GSचा भाग आहे त्या GSच्या भागावर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आलेले प्रश्न आणि त्याच्याशी रिलेटेड उत्तर, एक संभाव्य उत्तरपत्रिका आपण संभाव्य उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये याच्यातला पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न याच्यातला हा 83 नंबरचा, विशेषतः भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही. भारतीय राज्यघटना, संविधान आणि संविधानाच्या सरनाम्यामध्ये कोणती घटना अंतर्भूत नाही असा विचारलेला हा प्रश्न पहा. उद्देशपत्रिकेमध्ये सांगितलेल्या अंतर्भूत संकल्पना ज्यामध्ये समाजवादी सांगितलेले, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व या तिन्ही मुद्द्यांचा समावेश होतो. साम्यवाद हा घटक याच्यामध्ये समावेश होत नाही. भारतीय राज्याचं स्वरूप सांगत असताना पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचं, म्हणजे थोडक्यामध्ये राज्याचं स्वरूप कसं असेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि साम्यवाद हा काही भारताचा भाग नाही, तो साम्यवाद हा चीनमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ड हे त्याच्यात अंतर्भूत होणार नाही, म्हणजे याचं उत्तर काय असेल, 4 नंबर असेल. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावत असताना ज्यावेळेस तुम्ही ईशान्य भारतातील राज्य पाहता त्यावेळेस ईशान्य भारतात असणारी घटक राज्य त्याच्यामध्ये हे सगळ्यात वरच्या बाजूला असणारं जे राज्य आहे ते म्हणजे कोणतं सांगता येतं, तर ते अरुणाचल प्रदेश. हे जे वरचं राज्य आहे ते म्हणजे कोणतं, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश नंतर दुसरं असणारं कोणतं सांगता येतं, तर अरुणाचल प्रदेश नंतर 2 नंबरला येतं ते म्हणजे कोणतं, नागालँड या राज्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्याच्यानंतर मणिपूर या राज्याचा समावेश होतो, मणिपूर, आणि त्याच्यानंतर मिझोराम हे राज्य या ठिकाणी येतं, मिझोराम. यानुसार आपल्याला क्रम लावता येतो. तर अरुणाचल प्रदेश 1 नंबरला असणार आहे. याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश किती नंबरला असेल, 1 नंबरला असणार आहे. 2 नंबरला जे असणार आहे अरुणाचल प्रदेश नंतर नागालँड, म्हणजे 3, 1, 2, 4, 3, 1, 2, 4 हा जो क्रम आहे तो शेवटचा 4 नंबरचा जो ऑप्शन आहे 3, 1, 2, 4 हे याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया आपण. याच्यामध्ये पहा, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही. साधा सोपा प्रश्न आहे. आता ब्राझीलचा आणि पोलीस भरतीच्या मुलांचा तसा अर्थार्थी काही संबंध येत नसतो, बरोबर आहे ना, कारण का तो MPSC लेवलचा. आणि विशेष म्हणजे हा प्रश्न विचारत असताना त्यांनी काय केले, प्रश्न घेत असताना सिंपल कितवीच्या पुस्तकातला प्रश्न घेतला, 10वीच्या पुस्तकातला प्रश्न घेतलेला आहे पहिल्याच टॉपिकमधला, आणि ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे तिथं, आणि त्या नकाशामध्ये ब्राझीलचे जे काही शेजारील देश आहेत ते दर्शवलेले आहेत. त्यापैकी जर आपण पाहिलं तर ब्राझीलच्या शेजारील देशांपैकी एक उरुग्वे शेजारी आहे. कोलंबिया ब्राझीलच्या उत्तरेकडील बाजूला आहे, उरुग्वे हा दक्षिणेकडील बाजूला आहे, आणि बोल्व्हिया हा ब्राझीलच्या पश्चिमेकडील बाजूला येतो. चिली मात्र ब्राझीलशी संलग्न नसलेला देश आपल्याला सांगता येतो. म्हणून या प्रश्नाचं राईट आन्सर असेल काय, चिली. 2 नंबर हे या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. त्याच्यानंतर उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. महाराष्ट्रातील नद्या आणि नदी खोऱ्यांचा उत्तर दक्षिण दिशेतील क्रम विचारलेले. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना साधा सोपा क्रम लक्षात ठेवायचं, न ता गो भी क्र, म्हणजे पहिली नर्मदा, दुसरी तापी, तिसरी गोदावरी आणि चौथी कोणती येते, भीमा येते. म्हणून पर्याय योग्य सांगत असताना 1, 2, 4, 3, 1, 2, 4, 3 उत्तर पर्याय काय असेल, याचं 3 नंबर हे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक असेल. त्याच्यानंतर पुढचा जर आपण प्रश्न पाहिला, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही अशी खाडी विचारलेली आहे. खाड्यांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी कर्ली नदीच्या मुखालगत असलेली कर्लीची खाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जिल्हा कोणता आहे तो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये असलेली सांगता येते. बाकी केळशी असेल,
पूर्णगड असेल आणि भारमे असेल, या सगळ्या खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. कर्ली मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली नदीच्या मुखालगत असलेली कर्लीची खाडी ती सांगता येते, त्याच्यामुळे तो भाग नाहीये. चला, म्हणजे उत्तर काय असेल याचं? ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर तुम्ही 88 नंबरचा प्रश्न जर पाहिला तर प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित जो सिंधू संस्कृती आहे त्या सिंधू संस्कृतीशी रिलेटेड असलेला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अतिशय साधा सोपा सिंपल प्रश्न आहे. पहा, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या नर्तकाची मूर्ती, लक्षात असू द्या, सापडलेली आहे? कोणत्या ठिकाणी? कोणत्या ठिकाणी म्हटलेलं आहे? ठिकाण म्हणजे सिंधू संस्कृती पाहत असताना सिंधू संस्कृतीची ठिकाणं, नदी आणि त्या ठिकाणी सापडलेल्या जे काही प्राचीन वास्तू आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या मुद्रा असतील किंवा काही इतर गोष्टी असतील तर त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ही जी नर्तकाची जी मूर्ती आहे ती मूर्ती कुठं सापडलेली आहे? काश्य धातूची, मोहेंजोदडो या ठिकाणी. म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? ब. लक्षात असू द्या, सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन किंवा त्या कालखंडामध्ये कांस्ययुगीन संस्कृती म्हणून देखील तिला ओळखलं जातं. कांस्य या धातूचा शोध याच कालावधीमध्ये लागलेला होता असं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर 89 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद झाली नाही असं विचारलेलं आहे. ॲक्च्युअल बौद्ध धम्म परिषद राजगृह असेल, वैशाली असेल, काश्मीरमध्ये कनिष्क राजाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी एक बौद्ध धम्म परिषद पार पडलेली होती आणि एक वैशाली या ठिकाणी पाटलीपुत्र हे चौथं ठिकाण आहे त्याचं. कोणतं? पाटलीपुत्र. म्हणजे बघा, पाटलीपुत्र असेल, राजगृह असेल, वैशाली असेल आणि काश्मीर असेल, या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदा पार पडलेल्या आहेत. कुठं पार पडलेली नाही? तर सारनाथ या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद पार पडलेली नाही. म्हणून याचं उत्तर काय आहे? एक. तुम्हाला सारनाथ याच्या बाबतीमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो. सारनाथ या ठिकाणी असलेला काय आहे? स्तूप. आणि सांची या ठिकाणी स्तूप आणि सारनाथ या ठिकाणी असलेला अशोक स्तंभ, ज्या अशोक स्तंभावरून भारताची काय घेतलेली आहे रे? राजमुद्रा घेतलेली आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर 90 नंबरचा प्रश्न, या प्रश्नाच्या उत्तराबद्दल थोडंसं मी कन्फ्यूज आहे. मी कन्फ्यूज आहे म्हणण्यापेक्षा याचं योग्य उत्तर जर पाहिलं तर पर्यायामध्ये ते दिसून येत नाही. आता यांनी काय म्हटलं? खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी म्हणजे पहिला राज्यकर्ता कोण आणि नंतरचा असा क्रम लावा म्हटलेलं आहे. काय म्हटलेले आहेत? नंतरचा असा क्रम लावा म्हटलेले आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीपासून शेवटाकडे जायचंय. पण आता याच्यामध्ये जर पाहिलं की खिलजी राजघराणं जे, या खिलजी राजघराण्याचा संस्थापक कोण होता? जलालुद्दीन खिलजी हा त्या घराण्याचा संस्थापक असलेला सांगता येतो. त्याच्यानंतर जलालुद्दीन खिलजी नंतर कोण आहे? अल्लाउद्दीन खिलजी हा त्याच्यानंतरचा असलेला सांगता येतो. मग आता या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युअल आता दोन घराणे या ठिकाणी घेतलेले आहेत. एक गुलाम घराणं आणि दुसरं खिलजी घराणं. किती घराण्यांचा समावेश केलाय? दोन. एक गुलाम घराणं मध्ययुगीन कालखंडामध्ये दिल्ली सल्तनतवर असणारं खिलजी आणि दुसरं असणारं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रझिया सुलताना हिला दिल्लीच्या तख्तावर बसवणारे व्यक्ती कोण होते? तर गियासुद्दीन बलबक यांनी रझिया सुलतानाला याच्यावर बसवलेलं होतं. म्हणजे योग्य पर्याय असेल याचं 2, 3, 1, 4. 2, 3, 1, 4. उत्तर पर्याय 3 हे याचं योग्य उत्तर असेल. लक्षात असू द्या, याचं योग्य उत्तर काय? गियासुद्दीन बलबक यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाला बसवलं होतं? रझिया सुलताना. दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली महिला शासक कोण आहे? रझिया सुलताना. आणि त्याच्यानंतर असणारा कोण आलेला होता? खिलजी घराण्यातला आहे जलालुद्दीन खिलजी. आणि जलालुद्दीन खिलजी नंतर असलेला कोण आहे? याची हत्या करून गादीवर आलेला अल्लाउद्दीन खिलजी हा त्याच्यानंतर गादीवर आलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पहा दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक जो आहे तो प्रश्न पहा की खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक जोडी ओळखा याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की अचूक जोडीमध्ये पहा, पेशवा हा काही सैन्यांचे व्यवस्थापन पाहणार होता का? नाही. सरनौबत हे काय करत होते? सैन्यांचं व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी ही कोणाकडे होती? सरनौबत यांच्याकडे सैन्यांच्या व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी असलेली आपल्याला सांगता येते. त्यामुळं ही अचूक आहे का? ही चुकीची जोडी आहे. अचूक म्हणजे काय? बरोबर जोडी ओळखायची. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश हे सुमंत होते का? नाही. तर सुमंतांची जी काही जबाबदारी होती ती परराज्याशी काय करायचे होते? संबंध ठेवणे हे त्यांचं काम होतं. सुमंताचं काम काय होतं? परराज्याशी
संबंध ठेवणे, परराष्ट्र धोरण पाहण्याची जबाबदारी सुमंतांवरती. बाकी सचिव जे होते ते सरकारी आज्ञापत्रे तयार करणे, सरकारी आज्ञापत्र तयार करणे ही कोणाची जबाबदारी होती? सचिवांची होती. त्यामुळे हे पण याचं योग्य उत्तर नाही, हे पण याचं योग्य उत्तर नाही. मग अमात्य यांची जबाबदारी काय होती? तर स्वराज्याचा जो काही जमा खर्च आहे तो जमा खर्च त्या ठिकाणी सांभाळण्याचं, तो हिशोब ठेवण्याचं काम हे कोणाचं होतं? अमात्य यांचं होतं. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अमात्य. राज्याचा जमा खर्च पाहणे हे त्याचं काय आहे? योग्य समर्पक असं उत्तर असलेलं सांगता येतं. परराज्य संबंध हे त्यांचं काम नव्हतं, ते सुमंताचं काम होतं. असो, चला त्याच्यानंतर सगळ्यात सोपा आणि नेहमी विचारला गेलेला प्रश्न पोलीस भरतीला की पानिपत हे जे ठिकाण आहे, पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे? तुम्ही जर पानिपत या शहराबद्दल पाहायचं झालं तर पानिपत ज्या ठिकाणी इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या 3 पानिपतच्या लढाई आहेत. पहिली पानिपतची लढाई, दुसरी पानिपतची लढाई, तिसरी 1526, 1556 आणि 1761 अशा एकूण किती पानिपतच्या लढाई आहेत? 3. मग हे शहर कुठं आहे? हरियाणा या राज्यामध्ये असलेलं सांगता येतं. तसंच आणखी एक प्रश्न विचारतात नेहमी की कुरुक्षेत्र नावाचं जे क्षेत्र आहे महाभारतामध्ये, जे महाभारताचं युद्ध झालेलं होतं ते कुरुक्षेत्र हे देखील ठिकाण कुठं आहे? हरियाणा याच राज्यामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. हे 2 प्रश्न नेहमी परीक्षेला आलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी जी काही मराठी राजभाषा आपली महाराष्ट्राची जी राजभाषा आहे मराठी, या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी गेली कित्येक दिवसापासून गेली कित्येक वर्षापासून आमची मागणी होती आणि या मागणीची आत्ता पूर्तता झालेली आहे. या मागणीची आत्ता पूर्तता झाली, तसा आदेश पण निघाला, तशी घोषणा पण झालेली होती. मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी नेमलेली अगोदरची जी सुरुवातीची समिती होती ती म्हणजे रंगनाथ पठारे समिती होती. पण आत्ता शेवटच्या टप्प्यामध्ये जी नेमलेली समिती आहे ती म्हणजे कोणती समिती आहे? ज्ञानेश्वर मुळे समिती. या समितीला आत्ता अलीकडे राज्य सरकारने नियुक्त केलेलं होतं आणि त्यानंतर मग मराठी राज्य भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी ही कितव्या क्रमांकाची? तर 7व्या क्रमांकाची अभिजात भाषा असलेली सांगता येते. आज एकूण किती अभिजात भाषा आहेत? तर टोटल किती भाषा आहेत? 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. पूर्वीच्या असलेल्या 6 आणि नवीन असलेल्या किती? 5 अशा टोटल 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. उद्या मुंबईचा जो होणारा पेपर आहे त्याच्यासाठी देखील तो प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. मग या 5 भाषा कोणत्या होत्या, कोणत्या आहेत नाहीत ते लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे. पूर्वीच्या 6 कोणत्या होत्या, त्यांना कोणत्या वर्षी तो अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ते त्या ठिकाणी पाहणं परीक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर हा प्रश्न पाहिला 94 नंबरचा चालू घडामोडीचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला एकतर हे 2-3 टॉपिक यांनी कव्हर केले या एका प्रश्नामध्ये. जसं की ऑलिम्पिक स्पर्धा असेल, पॅरालिम्पिक स्पर्धा असेल, त्याच्यातले जे काही पदक विजेते खेळाडू आहेत तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रत्येक खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. एक ते माहिती असलं पाहिजे. एक तर तो पॅरालिम्पिक आणि क्रीडा प्रकार दोन्हीकडे गेला, ऑलिम्पिक आणि क्रीडा प्रकार दोन्हीकडे गेला. तिसरी गोष्ट, आत्ता केंद्र सरकारनं खेलरत्न पुरस्कार जाहीर केलेले आहेत आणि या खेलरत्न पुरस्कार जे जाहीर केलेत त्याच्यामध्ये खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार असे दोन्ही प्रकारचे पुरस्कार जाहीर केलेत. जवळपास हे सगळे खेळाडू त्याच्यामध्ये असलेले सांगता येतात. त्यापैकी प्रवीण जाधव हे खेलरत्न पुरस्कार प्राप्त आहेत, मेजर ध्यानचंद. बाकीचे जे आहेत ते कशाशी संबंधित आहेत? अर्जुन पुरस्काराशी संबंधित आहेत. पण तुम्ही जर इथं पाहिलं प्रवीण जाधव असतील तिरंदाजी याच्याशी संबंधित आहेत. अविनाश साबळे अचूक योग्य जोडी ओळखा म्हटलेत, म्हणजे बाकीचे पर्याय यांनी काय केलेत? काही चुकीचे दिलेत. आता याच्यामध्ये राईट आन्सर काय सांगता येतं? तर स्वप्नील कुसळे हा उंच उडी याच्याशी संबंधित असलेला आपल्याला सांगता येतो. लक्षात असू द्या. त्यामुळे ते लक्षात ठेवा. खेळाडू आणि त्याच्याशी संबंधित असणारा क्रीडा प्रकार हा नेहमी आम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 95 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडलेली होती? तर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या ठिकाणी पार पडलेली आहे ते ठिकाण म्हणजे कोणतं आहे? नवी दिल्ली. या ठिकाणी 2024 मध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडलेली आहे असं आपल्याला सांगता येतं.
त्यानंतर ॲमेझॉन कंपनीचा प्रमुख कोण आहे, तर ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख म्हणजे कोण आहेत, जेफ बेझोस हे ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख असलेले सांगता येतात. अनेक वेळा ज्या काही कसल्या कंपन्या म्हणता येतील यांना आपण, कमर्शियल कंपनी ज्या काही ऑनलाईन शॉपिंग वगैरे तुम्ही करताना याच्याशी संबंधित असणाऱ्या त्यांच्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. त्यांचे संस्थापक वगैरे परीक्षेला विचारतात. त्यापैकी बिल गेट्स कशाचे आहेत, त्याच्यानंतर मार्क झुकेरबर्ग, सुंदर पिचाई हे CEO आहेत. सुंदर पिचाई हे कोण आहेत, CEO, आणि ते भारतीय वंशाचे असलेले आपल्याला सांगता येतात. बाकी मार्क झुकेरबर्ग कशाचे सांगता येतात रे, फेसबुकशी संबंधित असलेले सांगता येतात मार्क झुकेरबर्ग. बिल गेट्स कशाशी संबंधित, मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित असलेले सांगता येतात, ते म्हणजे कोण आहेत, बिल गेट्स हे संबंधित असलेले सांगता येतात. आणि ॲमेझॉन, जेफ बेझोस हे ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक आहेत, ज्यांनी 1994 मध्ये या कंपनीची काय केलेली होती, स्थापना केलेली होती. अयोग्य जोडी ओळखा असा प्रश्न आहे. 97 नंबरचा प्रश्न अतिशय साधा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही जर पाहिलात की अलीकडे ज्या काही घटक राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यापैकी इथं 3 घटक राज्यांच्या निवडणुका आता अलीकडच्या कालावधीत झाल्या 2024 मध्ये. तमिळनाडूची निवडणूक ही पूर्वीचीच होती, त्याशी संबंधित असणारे जे काही सगळे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याशी संबंधित असणारे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत, चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. तमिळनाडूचे MK स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री असलेले सांगता येतात. ओडिसा, मोहन चरण मांझी हे ओरिसाचे मुख्यमंत्री असलेले सांगता येतात. झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत रे, हेमंत सोरेन हे झारखंडचे काय आहेत, मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री असलेले आपल्याला सांगता येतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4 नंबर हे असणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदललेली आहेत, त्या संदर्भात चुकीच्या जोड्या ओळखा असं म्हटलेलं आहे. याच्यापैकी जर तुम्ही पाहिलं करी रोड, चर्नी रोड, मरीन लायसन्स आणि किंग सर्कल, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किंग सर्कल माझगाव याचं नाव काय दिले रे, पार्श्वनाथांचं किंवा त्याला डॉक यार्ड या नावानं देखील ओळखलं जातं. पार्श्वनाथांचं त्याला नाव दिलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पुढे 99 नंबरचा जो प्रश्न आहे, 99 नंबरचा प्रश्न संस्था आणि शहर यांची सांगड घालणारी जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याचं मुख्यालय कुठे आहे रे, पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ज्याचं मुख्यालय कुठं आहे, नाशिकला. मेरीचं मुख्यालय कुठं असेल तर ते मेरीचं मुख्यालय कुठं आहे, नाशिकला आहे. UR राव सॅटेलाइट सेंटर ते कुठं आहे, हैदराबाद या ठिकाणी असलेलं सांगता येतं. म्हणजे इथं आपल्याला कशाची चुकीची जोडी ओळखायची, राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र हे कोलकात्याला असणार नाही, कारण कलकत्त्याला काही दरडी कोसळत नाहीत. दरड कोसळतात कुठे, आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. दरड कोसळतात या नेहमी कुठं या दुर्घटना घडतात, एकतर हिमालयाशी संबंधित असायला पाहिजेत, पश्चिम घाटाशी संबंधित असायला पाहिजेत. पूर्व घाटामध्ये पण जास्त दरड कोसळण्याचं प्रमाण आहे का, नाही. दरड कोसळण्याचं प्रमाण कोणीकडे आहे, आपल्या इकडे, एकतर पश्चिम घाट नाहीतर हिमालय. त्यामुळं चुकीची जोडी कोणती आहे, राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र ही जोडी कशी आहे, चुकीची असलेली आपल्याला सांगता येते. त्यानंतर 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. तर 70वा जो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे तो 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याच्यामध्ये जो काही उत्कृष्ट चित्रपट आहे किंवा सर्वात लोकप्रिय असलेला जो चित्रपट आहे, तो लोकप्रिय असलेला चित्रपट कांतारा हा सर्वात लोकप्रिय असलेला चित्रपट आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर दुसरं जर पाहिलं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा कोणता आहे, गुलमोहर आहे का रे, वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. बाकी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे याची उत्तरं करेक्ट असलेली आपल्याला सांगता येतात. मित्रांनो, आता हे जे काही मी सगळे प्रश्न सांगितले ना, अतिशयोक्ती म्हणून नाही सांगत मी, आपलं हे जे चालू घडामोडीचं छोटंसं पुस्तक आहे, अतिशय किती पानाचं आहे मित्रांनो हे पुस्तक, मोजून 96 पानाचं पुस्तक आहे, 96 पानाचं. या पुस्तकातून चालू घडामोडीचे एक प्रश्न सोडला तर बाकी सगळे प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. आणि GSचे जे काही प्रश्न आहेत अगदी प्राचीन भारताच्या इतिहासासहित याच्यातूनच आहे. हे शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ ते दिलेलं इथं,
त्यानंतर या बौद्ध परिषदा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मध्ययुगीन भारतातील इतिहास आणि त्याची वाटचाल पाहिलात तर या ठिकाणी रझिया सुलताना इल्तुमिश, त्याच्यानंतर जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी यांचे कार्यकाळ आणि घटनाक्रम जर लक्षात घेतलात तर तुम्हाला 100% त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. त्याच्यानंतर जो काही सिंधू संस्कृती याच्याशी संबंधित असलेला प्रश्न आहे तो सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेला प्रश्न म्हणजे की या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ब्रॉन्झ धातू मोहेंजोदडो येथे सापडलेली नर्तिकेची मूर्ती डॅश डॅश धातूची होती. ब्रॉन्झ धातूची, ज्याला काय म्हणतात कांस्य धातू म्हणतात, तो देखील प्रश्न आपल्या याच पुस्तकातून आहे. बाकी भूगोलाच्या संदर्भातले देखील प्रश्न जर पाहिले तर टोटल ओव्हरऑल प्रश्न जो काही GS चा टोटल पेपर आहे ना याच्यातले खूप झालं 2 प्रश्न जर सोडले तर 18 प्रश्न आपल्या या 2 पुस्तकातून कव्हर झालेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात असू द्यावं. मुंबईच्या पेपरला जात असताना देखील तुम्हाला हे 2 पुस्तकं अतिशय कामाचे ठरतील. ठीक आहे, धन्यवाद.